त्यावेळेला ह्या गोष्टी कलियुगाच्या सुरुवातीला दर्शनास आल्या आणि महाराज करायचं काय? मग एक दोन नाही, मी सगळ्यांना सोडलं आणि वृंदावन या नूनम तटमापन्नो यत्र लीला हरिरभूत. त्या ठिकाणी हरीची लीला आहे, त्या ठिकाणी आलो. त्या ठिकाणी आल्याच्या नंतर मला त्या ठिकाणी विपरीत बघायला मिळालं. महाराज काय? एका तू तरुणी तत्र निषण्णा खिन्न मानसा. बसलेली होती दोन मुलं, दोन म्हातारी माणसं त्या ठिकाणी पडलेले होते. सर्व स्त्रिया त्या दोन मुलांना आणि त्या स्त्रीला हवा घालत होत्या. आपल्याला वाटलं यांच्याकडे कशाला जायचं म्हणून लांबून निघाले नारदजी. ज्यावेळेला लांबून जात असताना भक्तीने पाहिलं की नारदजी लांबून जात आहेत. नारदजीला नमस्कार केला. महाराज भो भो साधो क्षणं तिष्ठ मच्चिंतामपि नाशय दर्शनं तव लोकस्य सर्वता पापगहरं परम. अस्माकं जीवने यत् पापानि सन्ति भो भवत दर्शनात् अहम पुण्यवान भविष्यामि. हो, तुमच्या महापुरुषांची चरणरज जरी आम्हाला लागली नारदा तर आम्ही पवित्र होऊ. आम्हाला दर्शन देण्याकरता इकडे या. क्षणं तिष्ठ, एक क्षण थांबा. नारदांना जवळ बोलवलं करता आलेले आहेत. नारदा मी कर्नाटक मध्ये उत्पन्न झाली. उत्पन्ना द्रविडे साहं वृद्धिं कर्नाटकी गता क्वचिन क्वचिन महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णतां गता. मी द्रविड प्रांतामध्ये उत्पन्न झाली, कर्नाटक मध्ये वाढली, महाराष्ट्रामध्ये माझा कुठं कुठं लय सन्मान झाला. जसं फुलसांगवी आहे, मच्छिंद्रगडाचा परिसर आहे, नारायणगडाचा परिसर आहे, भगवानगडाचा परिसर आहे, गहिनीनाथ गडाचा परिसर आहे. वर गेल्याच्या नंतर आळंदीला, पंढरपूर सारख्या ठिकाणी, पैठण सारख्या ठिकाणी फार गौरव झाला. पण काही काही ठिकाणी मला कोणी विचारलं सुद्धा नाही, चहा नाही, पाणी नाही, कॉफी नाही, काहीच नाही. लय अपमान केला माझा. काही काही ठिकाणी पळून गेले. कुठे आले? आणि मी वृंदावनला आले. महाराज वृंदावनं पुनः प्राप्य नवीनेव स्वरूपिणी. मी वृंदावनला आले. मी तर तरुण झाले, पण विपरीत घटना घडली. वैपरीत्यम किम अभवत भो. माझी मुलं म्हातारी झाली, मी तरुण झाले. मी 20 वर्षाची आणि माझे मुलं 90 वर्षाची. काय करू? आणि बेहोश पडले नारदा. कोणत्या दवाखान्यात सुद्धा न्यायला वेळ नाही. काय करू? हो, मी या ठिकाणी बसले. मला असं वाटतं की इदं स्थानं परित्यज्य विदेशं गम्यते मया. लोकांचं विदेशाकडे जास्त लक्ष आहे म्हणले तिकडच जाते मी. थांबत नाही म्हणले मी भारत भूमीमध्ये. नारदजीने तिची सांत्वना केली की अरे बाबा, ही परिस्थिती सगळ्यावर येत असते. तेन लुप्तो सदाचारो योग मार्ग तपांसी च. अरे बाबा, कधी कधी हा मार्ग लुप्त होत चाललेला आहे. वर्षे वर्षे क्रमात जाता. त्याच्यामुळे महाराज मंगलम नापि दृश्यते. मंगल दिसत नाही. पण असो, हे भक्ती, तू वृंदावनला आली. मला वृंदावनाचं कौतुक वाटतं की वृंदावनस्य संयोगात पुनस्त्वं तरुणी नवा धन्यं वृंदावनं तेन भक्ती नृत्यति यत्र च. आज मला या वृंदावन भूमीचा फार आनंद वाटला. काय भूमी, काय इथलं गौरव. आणि चिंता नको करू. हो, नारदजी तिला आश्वासन देतात, चिंता करू नको, मी काही ना काही केल्याशिवाय राहणार नाही. बर महाराज, प्रत्येक गोष्टीचं सार का गेलं भागवतकारांनी उल्लेख केलेला आहे. महाराज जुन्या काळामध्ये एक गोळी दिली तर काम व्हायचं, मग आता सलाईनाने पण काम होत नाही. कारण का? या भागवतामध्ये सार राहिलं नाही म्हणले. कसं काय? ऐका म्हणून
विप्रेर भागवते वार्ता गेहे गेहे जने जने करिता कनलोभेन कथा सारस्ततो गतः। कनलोभेन जास्त अधिक मर्यादामध्ये असेल तर यजमानालाही थोडासा भार वाटत नाही, पण अधिक जर गरजेपेक्षा अधिक याचना जर केली तर यजमान म्हणून जाईल। करिता कनलोभेन, हो भागवताचं सार, कथेचं सार त्या ठिकाणी मिळत नाही आणि म्हणून तू चिंता नको करू मी। आणि ज्या वेळेला भक्तीला थोडं आश्वासन दिलं, भक्तीला थोडं महाराज प्रोत्साहन दिलं, भक्तीने पण नारदाची स्तुती केली। महाराज नारदा तुम्ही ध्रुवाचं जीवन योग्य बनवलं, तुम्ही प्रल्हादाचं जीवन योग्य बनवलं, तुम्ही फार महान आहात। आणि मग महाराज जयते जगती माया यस्य काया नमस्ते वचन रचनमेकं केवलं चाकलयो ध्रुवपदमपि यातो यत्कृपातो ध्रुवोऽयं सकलकुशलपात्रं ब्रह्मपुत्रं नतास्मि। हे नारदा तुम्ही ब्रह्मदेवाचे मानस पुत्र आहात, माझा तुम्हाला नमस्कार आहे। आणि प्रोत्साहन दिलं ना वक्त्याला, वक्ता पण फुगत असतो। नारदजी एकदम बोलले, नारदजी पण तिला आश्वासन देतात, चिंता नको करू मी आहे। हो एक काम कर म्हणले तू, श्रीकृष्ण चरणांभोज स्मर सर्वं दुःखं गमिष्यति। हो ब्रज के नंदलाला, हो भगवंताचं सुंदर राधा जी के सावरिया सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया। भगवंताचं स्मरण केलं की दुःखं सर्वं गमिष्यते। हो जसं नामाच्या चिंतने आणि 12 वाटा पळती विघ्ने। हो नामस्मरण कर, दड 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 दुडू 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 कळ सुटला कळी काळा बापुडिया रे। नाम महत्वाचं आहे जीवनामध्ये, नामस्मरण कर। अरे तू भगवान परमात्मा कुठे गेला? पालिका गौप सौंदर्य सकृष्ण क्वापिनो गतः। तो भगवान परमात्मा आजही आपल्यामध्ये विद्यमान आहे, तू त्याचं चिंतन करत राहा। आणि महाराज हो भक्ती महाराणीने ज्या वेळेला नारदाचं वचन ऐकलं आणि नारदाने तिला थोडं प्रोत्साहन दिलं आणि नारद महर्षी महाराज त्या ठिकाणाहून आल्याच्या नंतर हो हो कथाकाराचं कसं असते की थांबल्या एकदा मिळाल्याच्या नंतर महाराज विषय नाही, नारदाच्या मनामध्ये तेच त्या ठिकाणी थांबले, भक्तीला प्रोत्साहन दिलं, शांत राहा शांत राहा, चिंता करू नको मी। आणि महाराज भक्ती केली की मिळणार आणि मग त्या ज्ञानाला वैराग्याला जवळ घ्यायचे, त्याच्या कानामध्ये बोलायचे। मुखम संयुज्य कर्णांते शब्दमुच्चैः समुच्चरयन् ज्ञानं प्रबुध्यतां शीघ्रं वैराग्यं प्रबुध्यतां। ज्ञानाला वैराग्याला उठवायचे। काय काय तर पाठ करत होते, वेद वेदांत घोषेष्ठ, गीता पाठ मुहुर्मुहुः, वेद वेदाचा घोष केला महाराज, वेद म्हणला त्या ठिकाणी। एकश्च मे द्वेश्च मे तिसराच मे पंचच मे षष्ठाच मे सप्ताच मे अष्टाच मे नवाच मे एकादशाच मे। नमक चमक पाठ रुद्री
भरपूर म्हणले काही नाही. ते नुसते उठायचे. एखाद्या माणसाने कसं ते 90 मारलेली असते, त्याला जर पत्नीने हलवलं का नुसतं असं डोळे उचलून बघत असतं. त्याप्रमाणे तार म्हटल्यासारखं कोणी ओळखत नाही, बघत नसतं. त्याप्रमाणे यांची स्थिती झाली. महाराज बघत तर होते पण काही कळत नव्हतं. उचलायचे पुन्हा खाली पडायचे. काय करा काही कळालं नाही. नारदजी गीता पाठे मूळ धर्मक्षेत्री कुरुक्षेत्री समवेता युद्ध समागा पांडवा श्यामगिरी भगवत संजय संजीवाच कृष्णाद पांडवानी कम्प्युटम तुरिदम सदाचार्य संगे मराठा वजन अमृत वशेदा मांडुकरानामाचार्य मध्यम त्रिमुंडुडाम त्रिपुत्रीन दोषेशन देवता. पाठी फास्ट पाठ करायचे, काही फरक पडला. योमवाणी तदैवा भूतमा खिद्यताम विदे. सत्कर्म कुरु हे देवर्षे. आकाशवाणी झाली. नारदा सत्कर्म. सुरर्षेतुं समाचर हो उद्यम सफलस्तेयं भविष्यति न संशयः. तुझा हा प्रयास सफल होईल, पण तुला सत्कर्म करावं लागेल. नारदजी म्हणले, मग आतापर्यंत काय मी धाब्यावर होतो का? सत्कर्म करू लागलो. गीता सांगणं, वेद म्हणणं हे काय सत्यतच होतं म्हणले मी, हेच करू लागलो. महाराज मोठे मोठे जुनागडचे साधू, चित्रकूट पर्वतावरचे साधू, हिमालयामध्ये असलेले साधू, त्यांना वार्ता कळायची. नारदजी यायला लागले. काही काही तर मौन व्रत धारण करायचे. अमुक अमुक ऋषी आहेत का, त्यांचं शिष्य सांगायचं नारदाला, त्यांचं मौन चालू आहे. मुकी भूतास. काही काही लोक नारद येणार आहेत म्हणून कुंभमेळ्याला कियंतस्तुपला येताहा थांबले नाही, पळून गेले. काही काही तिकडून इकडे येणार आहेत तर काही काही सप्त्यात फुलसांगवीला हजर. पाहुण्यांनी फोन करायच्या अगोदरच. त्याप्रमाणे महाराज नारदजी म्हणले, भैया सब जग गया, कुछ नहीं कुछ नहीं प्राप्त हुआ, इसलिए आपके पास आया. बद्रीनाथ आया, आप ही बताओ क्या करना है. ज्या वेळेला संकादिकांना ही सगळी वार्ता कळाली, संकादिक म्हणलाने चिंता न करू. पंचहयन संयुक्ता पूर्वेशामपि पूर्वजा. 5-5 वर्षाचे होते महाराज संकादिक म्हणजे. सनत कुमार सनक सनंदनो सनातनप्य सिरपुंगलोच 5 वर्षाचे. ज्या वेळेला नमस्कार केला आणि संकादिकांनी सांगितलं, नारदजी स्तुती करतात, तुम्ही काय साधे आहेत का, तुम्ही का साधे कीर्तनकार आहेत का. भगवंताच्या दर्शनाला गेले आणि जय आणि विजयाकडे नुसतं तिरपट नजरेने तेढी नजर केली. भूभ्रंग मात्रेन नुसतं तुम्ही भुरकुटी तेढी केली तर त्यांना द्वारपालो हरे पुराहा भूमो निपतितो सद्यो. त्यांना खाली यावं लागलं. इतका तुमचा प्रभाव. मग महाराज सनकादिक मुनी नारदाला सांगतात, मा चिंतां कुरु देवर्षे हर्षे चित्ते भयावहः उपायं सुख साध्योत्र वर्तते पूर्व एव हि. हे नारदा चिंता नको करू. भगवान परमात्मा याच्यातून मार्ग काढल्याशिवाय राहणार नाही. आम्ही येत नाही. आम्ही तुला दिसायला लहान आहे पण नासायला महान आहे. त्यांना महाराज काय करावं लागेल ते म्हणले, कथा करावं लागेल. मग मी काय करत होतो म्हणले, कथाच करत होतो ना मी. अहो मी सांगतो तुम्हाला, भक्ती ज्ञान विरागानां न तिष्ठत्रिकं यदा वेद वेदांत घोषेष्ट गीता पाठैर प्रबोधितम. मी वेद वेदांताचा घोष केला, उपनिषद गायले, वेद म्हणला, श्रुत्या म्हणल्या, गीता म्हणली, उठले नाही. नारदा तुमचं वर्म चुकलं. कसं काय म्हणले, आहे झाड गोड का आंबा गोड. ज्या झाडाला आंबा येतो, तुम्ही आंबा चावता, झाड चावता का आंबा. आंबा का. बर ज्या वेळेला पाहुणे घरी आले
आणि साखर संपली. त्यावेळेला ऊसाचं रसवंती चालू होती. मग गेले आणि ऊसाचा रस आणला आणि पाहुण्याला चहा करून पाजला. असं आहे का नाही? साखर कुठून झाली? ऊसाच्या रसापासून. आणि ऊसाच्या रसापासून जर साखर झाली तर चहा करायला अडचण नाही ना. एका माऊलीचा जावया, जावयावर लय जीव असतो महाराज, लय जीव. माता माऊलीला जावया आणि महाराज एकदम गावरान गाईचं तूप आणलं. 3000 रुपये किलो. आणि काही घरचं होतं. अशा पुऱ्या भारी भारी चालू झाल्या. 1 किलो आणलं बरं का. पण त्याच्यात एक माऊली आली चक्कर मारून गेली. ती कोण होती मला काय नाव माहित नाही, नाव सांगितलं असतं. त्या माऊलीच्या नजरेत जादू होती. तिने पाहिलं की आटायचं. काही काही माऊल्यांचं असं असतं. त्याच्यामुळं यांचा स्वयंपाक जर काही विशेष जर असला ना तर दरवाजा बंद करून असतो. ती यायला नको. ती जर आली की गॅस बंद, झाकून झोपून. काय चालू होतं? काय नाही, दळण दिसत होते. काही खरं काय सांगणार महाराज. अशी परिस्थिती. तिने पाहिलं अख्खं तूप आटून गेलं. पुऱ्यात बाकी, दूध शिल्लक. एकीने सांगितलं दुधापासून जर तूप बनतं तर मग आता दूध टाकायला अडचण नाही कडे. जमल का? जसं नारदा दुधापासून तूप होतं तर तुपाचा उपयोग जसा आपण तुपाचा करतो तसा दुधाचा होत नाही. जसा साखरेचा उपयोग होतो तसा ऊसाच्या रसाचा होत नाही. जसा फळाचा उपयोग होतो तसा झाडाचा होत नाही. वेद कथेचा जन्म देणारी मूळे. निगम कल्पतरोर गलितम फलम. निगम वेद, त्याच्यापासून जन्म महाराज कथेचा आहे, भागवताचा आहे. आणि त्याच्यामुळं तुम्ही सार सांगितलं नाही, आसाराच्याच पाठीमागे लागले, कसं काय होईल? जमणार नाही. आणि मग महाराज सुंदर तयार हो पटलं महाराज नारदांना. असंही का म्हणले? मग असं आहे. आणि मग नारदजी खुश झाले आणि नारदांनी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. वा वा भाग्योदयेन बहुजन्म समर्जिते सत्संगमं च लभते पुरुषो यदा वै अज्ञानकृतमोहमदान्धकारं नाशं विदाय हि तदोदयते विवेकः. वा, अनेक जन्माचं पुण्य ज्या वेळेला असतं त्यावेळेला तुमच्यासारख्या महापुरुषांची भेट होते, आहे का? अनंत पुण्य कोट्यान कोटी रोकडाला हे जे पाठोपाठी तै होय भेटी हरिप्रियाची. नारदजी प्रसन्न झाले. नारदांनी फार स्तुती केली आणि म्हणले महाराज हो तुमच्यासारख्या संतांची भेट होण्याकरता पुण्यच पाहिजे. हो बिनु सत्संग विवेक न होई बिनु हरि कृपा मिले नाही संत. उलटे महाराजांना अनन्य आश्रय दोष. कसा? संताची कृपा झाल्याशिवाय देव भेटत नाही, देवाची कृपा झाल्याशिवाय संत भेटत नाही. बहु अवघड आहे संत भेटी, पण परी जग जेठी करुणा. जग जेठी करुणा केली मग संत भेटले, आणि संत भेटले मग हरी भेटले. हरी प्राप्तीशी उपाय संताचे, आणि संताचे पाय धरले तर हरी, आणि हरीचे पाय धरले तर संत. परस्पर अनन्य असते. या जावयाने म्हणायचं मी काही येणार नाही, तो जावई म्हणतो ते आले तर मी एकूण एकाच्या असतात. ते आला तर मी, हा म्हणतो तो आला तर मी येतो, तो म्हणतो तो आला तर मी येतो. तसं तुम्ही जर देवाकडे गेले तर संत म्हणतात आम्ही कृपा करतो, देव म्हणतो तुम्ही जर संताकडे गेले तर मग मी भेटतो. अशी परिस्थिती झाली महाराज. कथा करायची म्हणले हो कुठं? हिमालयात करून जमत नाही, आम्ही बद्रीनाथला गेलतो महाराज. हो लोकांची आकडी झाली अक्षरशः. बद्रीनाथला मुक्काम केला, एक गाडी दवाखान्यात न्यावं लागली आम्हाला, एक गाडी. म्हणले आणखीन जर दुसरा मुक्काम केला एखादी गाडी नेमकी खाली न्यावं लागते. अख्खा चंबू गबाळ दुपारीच गुंडाळलो आम्ही लगेच खाली. जशी जशी वरून खाली आले तसे तशी माणसं अशी फुरफुरीत झाली, तर कोणाचं काय दुखलं.
वर एकदम कोमिजून गेले होते सूर्यफुलावाने. कोणी कोणाकडे बघणं, कोणी कोणाकडे पाहायला तयार, अशी परिस्थिती. बद्रीनाथ मध्ये लय थंडी महाराज. म्हणले इथं तर कोणी येणार नाही. म्हणले मग हरिद्वार. हा संकाधिकांनी सांगितलं महाराज, शृणु नारद वक्ष्यामो विनिम्राय विवेकिने गंगाद्वार समीपे तू तटमानंद नामकम. आनंद नावाचं तट आहे, त्या ठिकाणी आपला सत्संग करूया. आणि मग त्या आनंद नावाचं तट आत्ताच त्याचं वर्तमान नाव तरखले, जो सती महाराणीचा दक्षाने यज्ञ केलेली जागा आणि हरिकी पौडी दक्षाचं नाव घेतलं तर सती महाराणी आपली लाईटच गायब केली. रागावले महाराज. सुंदर यज्ञाचं नियोजन झालं आणि गंगा तटम समाजगमु कथा पानाय सत्वराः दूरलोके दूरलोके ब्रह्मलोके तथैव च. सगळे ऋषी महर्षी आले महाराज. भृगुर वशिष्ठ शवनश्च दक्ष कुर्वन्तु सर्वे. एकापेक्षा पुलस्त्य पुनः प्रदू सगळे वशिष्ठ वगैरे सगळे ऋषी महर्षी आले. वेदाच्या श्रुत्या आल्या, पहाड आले, गंगा आणि समुद्राच्या सगळ्या रांगाच्या रांगा महाराज. वैष्णवा विरक्ता निश्चितो हो सगळे त्या ठिकाणी आले. वेद उपनिषदो कुणी जय शब्द नमः शंख शब्द तदैव च. सगळे आपापल्या दोन्ही करत त्या ठिकाणी विराजमान झाले आणि त्या कथेचं पान करण्याकरता महाराज आपण पण ती कथा ऐकली पाहिजे. सदाशिव्या सदाशिव्या श्रीमद् भागवती कथा यस्या श्रवण मात्रेण हरिश्चित्तं समाश्रये. भगवान परमात्मा आपल्या हृदयामध्ये आल्याशिवाय राहत नाही, इतकी गोड ती कथा आहे. आणि महाराज अशी कथा सांगण्याकरता सनकादिक मुनी त्या ठिकाणी बसलेले होते. अरे बाबा, ही कथा जो कुणी ऐकत नाही त्याला व्यास महर्षींनी, शुकदेव मुनींनी, सूत महर्षींनी शिव्या दिल्या. अजन्म मात्रमपि येन शकेन किंचित चित्तं विधाय सुखशास्त्र कथा न पीता. चांडाल वच्च खरवच्च. तो चांडाळ आहे, खर आहे, गाढव आहे. अनेक उपमा दिल्या त्याला. हो, फार सुंदर ही कथा आहे बाबा. देवी देवतांना हे दुर्लभ आहे, तुम्ही ऐकायला या. असं सगळ्यांना निमंत्रण पाठवलं. सर्व लोक ती कथा श्रवण करण्याकरता आले. आणि महाराज अशी सुंदर त्या ठिकाणी कथा झाली. कथेला सुरुवात झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी महाराज एक स्त्री पायामध्ये चाळ बांधलेली, हातामध्ये चिपळ्या, वीणा आणि 2 मुलासह नृत्य करत महाराज त्या यज्ञ मंडळा ठिकाणी, कथा मंडप होता त्या ठिकाणी ती आली. अशी ताता थैया नाचत वक्त्याचं कथन चालू, कोणाचं लक्ष नाही. सगळ्यांनी महाराज आपलं मन तिने महाराज आकर्षित करून घेतलं महाराज. भागवतकार वर्णन करतात महाराज. भक्ती सुतो तो तरुणो गृहीतवा प्रेमैकरूपा सहसा विरासी. आणि मग ती कथेमध्ये आल्यामुळं सगळ्यांना विक्षिप्त झाल्यामुळं सगळ्यांनी त्या ठिकाणी हरिकीर्तन केलं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव.
भक्ती महाराणीचं आगमन झालं. हरिद्वार कनखल या प्रांतामध्ये सत्संग सुरू होता आणि ज्या वेळेला महाराणी नाचत आल्या, महाराज भक्ती महाराणी, सगळे महात्मा लोक बाजूला सरकायला लागले. कोणी इकडं पळते, कोणी तिकडं पळते. कोणी संघाधिकांनी सांगितलं, घाबरू नका. जिचे मुलं तरुण करण्याकरता आपण हा प्रयास केला तिची मुलं तरुण झाली. आपला प्रयत्न सफल झाला. पण त्या भक्ती महाराणीने फार सुंदर प्रश्न केला, महाराज आता तुम्ही सर्व आपापल्या आसनावर बसलेले आहात, मी कुठं बसू? मला बसायला स्थान द्या. त्यावेळेला संकादिकांनी भक्तीने विचारलं, महाराज मी कुठं बसू? संकादिकांनी त्यांना सगळ्यांना सांगितलं की बाबा तुम्ही ज्याचं हृदय निर्मळ आहे तिच्या हृदयामध्ये सकल भुवन मध्ये निर्धनास्ति धन्या निवसते हृदिरेशा श्रीहरीर भक्तिरेका. महत्वाचं आहे आपल्या हृदयामध्ये भक्ती आली पाहिजे. आपल्या हृदयामध्ये काय भरलेलं आहे सांगायचं का नाही? लय रुमा भरलेले आहेत. एका माणसाला
एकच मुलगा होता. लय शिकवलं त्याला, जास्त शिकवलं की धोका पण होतो हे कळत नाही. लय पैसा असतो, साध्या सुद्धा शाळेत टाकतच नाहीत लोक. लय फी तिथं असू द्या ना, आमच्याकडे आहे ना पैसा. लहानपणापासून कधी त्याला चटके भेटलेले नसते, बरोबरच शिकवल्या जाते. एकदम भारी भारी कॉलेजमध्ये, त्याच्यानंतर मग विदेशामध्ये पाठवल्या जातो शिकण्यासाठी. तिकडं जातो, तिकडं शिकतो, तिकडंच नोकरीला लावतो. आणि पुढचं म्हणायचं कामच नाही आता तुम्हाला, तिकडंच उरकून घेतो. आणि मग तिकडून इकडं पैसा पाठवतो. इकडची प्रॉपर्टी काही कमी नसते. मग बीडला बंगला, पुण्याला बंगला, मुंबईला बंगला, सगळीकडे बंगला. एक ठिकाणी बंगला बांधला महाराज, मोठ्या ठिकाणी सत्संगाला जायचं म्हातार. पण महाराज बंगला बांधला, तिथे दोघच जण राहायला. ते कधी मध्ये यायचे नाही, ते यायचं येतच नव्हतं. तिकडंच पैसा कमवायचे, यांना फोनवर बोलायचे एवढंच. दोघं म्हातारी, बोलायला कोणी नाही. म्हातारीचा आणि म्हातारीचा संध्याकाळी विचार झाला, एवढा मोठा बंगला बांधला, पण साफसफाई तरी होईल, भाडेकरी तरी ठेवू ना. बरं, तिच्यात पण आपल्या मनाशी जुळणारे भाडेकरू ठेवणं माणसाने, त्याच्यातही लोक सुटतो. जास्त कोण देत, जास्त मग सांगा तुम्ही. आता जरी बंगला बांधला तर तुम्ही जास्त पैसे देणाऱ्याला रूम देणार का कमी देणाऱ्याला पैसे? चांगला आहे, स्वभावाने चांगला आहे, पण पैसे कमी देतो, चालतो का तुम्हाला? इथं बसलेल्यांना विचारतो मी, नाही म्हणजे म्हाताऱ्याला चालला असेल का तुम्हाला? घन चोखो माल हो तो बात बोलो. महाराज पैसा असेल तर बोला म्हणले, नाही तर नाही. महाराज भरपूर पैसा दिला समोरच्या पार्टीने, 2-4 धन मिळून आले, काय अडचण नाही, घेऊ आपण. एकाएकाने ताब्यात घेतले महाराज रूम. आणि घेतल्याच्या नंतर महाराज पैसा दिला त्यांनी, महिन्याचा पगार हे घ्या म्हणले, आमचे देऊन टाकला. दिल्याच्या नंतर महाराज त्यांचे धंदे काय नीट होते का? कोणाचा जुवा, कोणाचा दारूचा, कोणाचा गुटखा, का असं त्याचे त्यांचे विचित्र धंदे. ते वेगवेगळे लोक त्या ठिकाणी यायला लागले. म्हातार म्हणले, हे तर काय उपितापच झालं. ते म्हणले एवढा महिनाच बरं का. ते म्हणले आता जमणार नाही, भाडं भरपूर दिले, 1-2 महिन्यात जमणार नाही, सोडणारच नाही आम्ही. महाराज म्हातारा त्या सत्संगाला जायचं, त्या महात्म्याकडे रडायला लागलं, महाराज वाचवा. काय बरं? ते म्हणले आताच वाचून आलो. सगळेच लागलेले होते, एकही नीट नव्हतं. डोळे एकदम त्रास झालेले, लाल रुंद डोळे, रागाने माझ्याकडे पाहत होते. एक तर माझ्यावर विटच घेऊन आला, म्हणला आता मी काही जात नाही, बंगला लय मोठा बांधलेला आहे, मला काय राहायचं नाही. अरे काय झालं? म्हणला भाड्याने ठेवले, भाड्याची अपेक्षा जास्त होती, पण त्याच्यापासून त्रास व्हायला. तुम्ही मग आता तेवढ्याच टायमामध्ये एक मिष्टान्नाचा डब्बा घेऊन, पेढे वगैरे घेऊन आला PSI मोठा अधिकारी. महाराज आई वडिलांनी सांगितलं तुमचं दर्शन करा आणि मग ड्युटी करा. कोणती ड्युटी? म्हणजे मी पोलीस खात्यामध्ये आलो, इथंच आपल्या इथं सेवा आहे. कधी आलात? म्हणजे आता फक्त बघायला आलो, सामान वगैरे काय आणलं नाही. ते मग तर तिथंच होतं. ते म्हणलं आपलं देऊन टाका अख्खा बंगला. कोणाला? ते म्हणले मग भाडं गेलं. ते म्हणले 1 रुपया देऊ नका, फक्त राहा. महाराज जसं त्या अधिकाऱ्याचं सामान तिथे यायला लागलं, खाकी कपड्यावाले गाडी आली, सगळ्या भाडेकरूंनी पाहिलं. गाडी तर पोलिसाची. एकाने हळूच विचारलं, इकडे कसं काय चक्कर, धाड गीत काय पडली का? ते म्हणले नाही, आमचे साहेब इथं राहायला येणार साहेब. आणि त्या गाडीतली मोठी पाटी काढली, साहेबाच्या नावाची पाटी तिथं लावून टाकली. निवास स्थान डिस्ट्रिक्ट के मेन अधिकारी यहाँ पर रुकने वाले, उनका निवास. नुसती पाटी वाचली महाराज. त्यांनी रात्री चंबू गबाळ घेऊन गायब, एक सुद्धा थांबलं. आपण देखील आपल्या हृदयामध्ये राम नामाची पाटी लावा बर का. आणि
बचत गट काढलाय आम्ही पाठीमाग. बचत गट म्हणजे एक बटन देत असते मी, त्यांनी फक्त 11,000 जप करायचा रोज 11,000. जसं तुमची लाडकी बहीण योजना आहे का नाही, कोणी कोणी जाते ते आणायला, सगळेच जाते आहे का, तसं तुमचं एक निजी खातं ठेवा आणि ते खातं कधी तुमचं समाप्त होणार नाही. त्या खात्यात तुम्ही जर माल टाकत राहिले ना तर तुमचा माल वाढत बरं का. म्हणून रोज 11,000 जप करायचा. कोणताही एक देवाचं नाव तुम्हाला जे आवडतं ते, राम म्हणा, कृष्ण म्हणा, हरी म्हणा, विठ्ठल म्हणा, पण म्हणा. तुमच्या हृदयामध्ये एका नावाची पाटी लावा. ती पाटी लावली की ते तुमचे कब्जा केलेले तुमच्या घरावर आतमध्ये बसलेले काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे घर सोडून पळाले पाहिजे. हो, जसं तुकोबारे एके ठिकाणी म्हणतात महाराज, तुकोबारेचं प्रमाण आहे की घर खाली केलं. आता मला आठवण, आमचाच माल असतो पण धोका देतो आहे का नाही, असं असतं की रिक्त करून पळून जातात. काम क्रोध केले घर येते, तुका म्हणे देह भरेला विठ्ठले, काम क्रोध केले घर येते. पळून जातात महाराज, पळून जातात. आणि म्हणून महत्वाचं नाव आहे देवाला आपल्या हृदयामध्ये साठवणं महत्वाचं आहे. तुमच्याकडे किती पैसा आहे कोणी विचारत नाही, तुमच्या अंतकरणामध्ये भक्ती किती आहे, नामस्मरण किती करता हे महत्वाचं असतं. आणि म्हणून निर्धना अपि ते धन्य, ते धन्य. आणि मग महाराज भक्ती महाराणीची कथा वगैरे ऐकली. भक्ती महाराणी प्रत्येकाच्या हृदयामध्ये जाऊन बसली. पण नारदांनी सनकादिकांना पुन्हा प्रश्न केला, ज्ञान आणि वैराग्य उठलं एवढंच का याचा कथेचा फायदा? ते म्हणले नाही. मग आणखीन के विशुद्धंती मह्यम वदंत, या कथेने आणखीन पुन्हा कोणाला फायदा होतो ते मला सांगा. त्यावेळेला कुमार सनकादिक फार गोड सांगतात की बाबा, ज्या मानवाने कधीही पुण्य केलं नाही, पाहिलं नाही, काही नाही, ये मानवा पापकृतस्तु सर्वदा, सगळे सदा दुराचार रता विमार्गगाहा, सतत पाप केलेली माणसं या कथेने पुण्य झाल्याशिवाय राहत नाही. सप्ताह यज्ञेन तलो पुनंती दे, असे माणसं ज्यांनी पुण्याच्या नावावर आपल्या उष्ट्या हाताने कावळा देखील उडवला नाही, असे माणसं देखील पवित्र होतात. मग महाराज नुसतंच असं सांगून नाही, एखादी कथा सांगा ना, एखादा इतिहास सांगा, माहिती सांगा, याचा उद्धार झाला. त्यावेळेला गोड या ठिकाणी कथा प्रसंग येतो. आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाचा तुंगभद्रा नावाच्या तटावरती अशी वाहणारी सुंदर नदी, त्या ठिकाणी पक्ष्यांचा किलकिलाट, सुंदर नगरी, प्राकृतिक सौंदर्य भरपूर. आणि अशा नगरीमध्ये राहणारे आत्मदेव नावाचे ब्राह्मण, तुंगभद्रा नावाची नदी, आणि त्यांचं लग्न झालेलं होतं. तिचं नाव होतं धुंदुली. महाराज हा संसारचा, घरामध्ये पैशाची कमी नाही, अद्वितीय भास्कर होते, सर्व शास्त्र विशारद. जसे संगीतामध्ये विशारद आहेत, हे मृदंग तबल्यामध्ये विशारद आहेत, हे बुलबुल मध्ये विशारद आहेत, एक्विपॅड मध्ये विशारद, गायनामध्ये विशारद, तसे ते सर्व शास्त्रामध्ये विशारद होते. आणि महाराज असा सुंदर त्यांचा संसार चालू होता. पण एक त्यांना दुःख होतं, पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते, मुलगा नव्हता. आणि जी पत्नी होती महाराज, तिले भारी होती बरं का. लोकवार्ता रता क्रूरा, लोकभक्तीमध्ये क्रूर असा, दाम्पत्य हो रमणयो प्रायशो बहुजल्पिका, लोकवार्तामध्ये रत असणारी आणि प्रायशो बहुजल्पिका म्हणजे जास्त बोलणार. एक माणूस म्हणलं तिला बडबड करते पण खरं बोलते, खरे का? जास्त बोलणारा माणूस खरं बोलत नाही.
त्यांच्याकडे लय पैसा आहे पण सगळा व्यापार इमानदारीचा आहे. शक्य आहे का? लय पैसा आणि इमानदारी शक्यच नाही. मला हे परस्परामध्ये विरोधी दोष. लय बोलतो आणि खरं बोलतो शक्य नाही. तसं प्रायशिव बहु जल्पिता, ती भांडणं करायची. कशी होती ती? भांडणारी होती महाराज. काही काही माता मावल्यांना भोजनच हजम नाही होत भांडण केल्याशिवाय. जुन्या काळात नेहमी एक दृष्टांत सांगत असतो की सगळ्या गावाने ठरवलं, फुल सांगितल्या की हिला बोलायचं सगळ्यांनी मग. जुन्या काळामध्ये विस्तो नसायचा लोकांकडे. अगर कामाचीस वगैरे आता जुन्या माता मावल्या विस्तवाचं रक्षण कशा करायच्या? स्वयंपाक सकाळचा झाला की एक गौरी त्याच्यावर टाकून द्यायची आणि त्याच्यावरून राख झाकून टाकायची. दिवसभर ती झोपत राहायची, संध्याकाळपर्यंत तशीच राहायची. आणि मग महाराज एक माऊली म्हणली, आता माझ्यासोबत कोणीच बोलायला तयार नाही, मी जाते आता भागूबाईकडे जाते. म्हणली भागूबाईकडे. इथं कोणाचं नाव असेल तर त्यांच्याकडे बघू नका बरं का, ते घाण होते ते आपल्याला काय माहित. भागूबाईकडे गेली आणि गेल्याच्या नंतर म्हणली विस्तो दे. ती काहीच म्हणली नाही. अरे विस्तो दे. तिला वाटलं हिले विस्तो देन गाव जमा करण्यापेक्षा गेलेलं बरं. तिने इशारा केला. काय म्हणलं? नवीन नाटी नेसलेली होती संक्रांतीची. संक्रांतीला नवीन नाटी. महाराज तिला वाटलं बोलायचं नाही काय नाही, मग टाक घेतला विस्तो आणि टाकला. जसा टाकला तो तसाच राहिला का? तो खाली जमिनीवर निमित्त सापडलं महाराज. निमित्ताचा धनीन केला असे धरलं महाराज. तिचे केस धरले, वळलं बाहेर. वळलं काय पाहता महाभारत सुरू झालं. काही काहींना भांडण केल्याशिवाय जमत. काही काहींच्या मावल्या कशा असतात? चंद्रमुखी. चंद्रमुखी म्हणलं की थोडी बरी म्हणायची. काही काहीच्या माता मावल्या अग्निमुखी नाही म्हणावं लागणार, ज्वालामुखी. ज्वालामुखी असतात. काही काहीच्या सूर्यमुखी का सूर्यमुखी नको, बरं साधं साधं सूर्यमुखी. चंद्रमुखी. काही काहीच्या शीतल चंद्रमुखी असतात, म्हणजे त्यांच्याकडे बघितलं की थोडं शीतलता. काही काहीच्या त्यांनी यांच्याकडे पाहिलं की यांना वाटतं की आपण भस्म होतो का काय क्या. काही काही मावळ्या म्हणते बीडला जायचं, हे काहीच म्हणत नसतं. मग ही नुसते त्याच्याकडे पाहते. हा काय अडचण आहे, जाऊ ना बीडला, काय पाकिस्तानला जाऊ म्हणले. म्हणते तर अडचण अशा काय. पण मला सांगा, परमार्थाच्या दृष्टीने बोलतो, पत्नी कर्कश असली पाहिजे का गुणवती असली पाहिजे? हे इकडे विचारावं लागेल. तुम्हाला विचारून काय फायदा? इकडचं कोणीच सांगणार नाही मला. पत्नी गुणवान पाहिजे का कर्कश पाहिजे? काय म्हणणं? वडाखालचे टेकलेले बसलेले कशी पाहिजे? ते कोणीच म्हणणार नाही कर्कश पाहिजे म्हणून. सगळे काय म्हणतील? गुणवान. तुकोबारायांनी आपला अनुभव सांगितला. तुम्हाला काय वाटतं पती कशी पाहिजे? म्हणजे शब्दाला प्रतिशब्द टाकणारे पाहिजे का माल हाणवणारे पाहिजे? काही करा, विशेष नाही. कसे पाहिजे? पण तुकोबाराय सांगतात महाराज, स्त्री कशी दे मला तू. तुकोबारायांनी देवाला सांगितलं महाराज. हा, गुणवती का नको? स्त्री द्यावी गुणवती, तरी तिपे गुंते आशा. जर गुणवती दिली तर मग विना येणार नाही, चिपळ्या नाही, टाळ नाही, फुल सांगवीला तर सत्याला अजिबात नाही. गुणवती. कारण
तुकोबरायांचा शब्द आहे हातसोका. कसा करून ठेवते ती हातसोका. एक तर म्हणली महाराज मला दुपारच्या वेळेला लहर येते म्हणली. 3.5 शेराचा मलिदा लागत होता तिला बर का. तूप टाकून साखर मिक्स गुळ वगैरे 8 दिवसावर पती बाजार करू करू परेशान व्हायचा. म्हणले हाड गळून आले मास, माझ्या शरीरात हाडच राहिले नाही मास. तुका म्हणे जिता गाढव केला आणि मेल्यावरी असा करून ठेवला. म्हणून यासाठी तुकोबराय म्हणतात कर्कशा करून ठेवी भाग्य द्यावे तरी ताठा भरे अंगी. भाग्य जर दिलं ना, सत्ता दिली, मग म्हणतो माणूस कमी का. हो पण महाराज पत्नी कशी असावी मग परमार्थाच्या दृष्टीने बोलतो बरं का. मला ऐकलं काही माहित नाही. परमार्थाच्या दृष्टीने कर्कश जर पत्नी असेल तर त्या माणसाचा परमार्थ चांगला. तुकोबरायांची पत्नी कशी होती. कर्कश. देवाला शिव्या द्यायची. इथ्या आमच्या संसाराचं सगळं माती करून टाकली. काही ठेवलं नाही. पण परमार्थाच्या अनुसार आपली पत्नी आपल्यापेक्षा रूपवान असावी का आपल्यापेक्षा निम्न दर्जाची असावी हे नीतिकाराचं मत आहे. आपण तिकडं न गेलेलं बरोबर. विषय आहे की मग कर्कश असली पाहिजे का गुणवान असली पाहिजे. तुकोबरायांच्या अनुसार कर्कश असली पाहिजे. गुणवती जर दिली तर परमार्थ अजिबात होणार नाही. ती गुणते आशा गुंतून राहते आणि परमार्थ होत नाही. तशी ही जी होती ती कर्कश होती महाराज. हो काही काहीला महाराज बस अनेक जन्माचं हे असतं. म्हणून शूराच गृहे कृतेषु कृपणा कलह प्रिया. भांडणं आवडायचे, भांडण होती. आणि मग महाराज तिला सगळं कंटाळून हिच्या आचरणाला मुलगा नाही काय नाही म्हणून हिच्यापेक्षा जसं ज्याप्रमाणे यथागृहं तथा वनं. त्याची पत्नी कर्कश आहे, मुलगा नाही, पैसा नाही, त्यांनी घरी राहिलं काय वनात राहिलं काय सारखंच आहे. त्याच्यापेक्षा वनात जाऊन आपला जीव द्यावा. कडून आत्मदेव नावाचे ब्राह्मण वनामध्ये आले. एकदा सदुजो दुःखा गृहं त्यक्त्वा वनं गतः. वनामध्ये गेले. तहान लागली म्हणून पाण्याजवळ आले. पाणी पिलं. साईडला बसले. एक महात्मा आले. पाणी पिलं आणि त्या महात्म्याने पाहिलं वटवृक्षाखाली महाराज एक ब्राह्मण रडतोय. काय त्याची व्यथा कथा आहे आपण बघू. संताचं हृदय लगेच द्रवीभूत होतं महाराज. संत हृदय नवनीत समाना. पाहिलं त्यांच्या जवळ गेले आणि जवळ गेल्याच्या नंतर महाराज त्यांना विचारलं कालो दिशि विप्रत्वं काते चिंता बलीयसे. हे भूदेव तुम्ही का रडतायत. महाराज त्यांनी तर मागं पुढं पाहिलंच नाही. ज्या वेळेला तुम्ही मला कारण विचारताय. ब्राह्मणाचे पक्के पाय धरले. महाराज मला मुलगा नाही. माझ्या अंगणामध्ये मी आंब्याचे चिकूचे झाडं लावले त्याला फळ नाही. मी 12 वर्षापासून महाराज माझ्या अंगणामध्ये गाय बांधलेली आहे तिला वासरू नाही. माझ्या जगण्यात काय अर्थ आहे सांगा. मी कोणाच्याही लग्न कार्याला गेलं की आमच्या दोघांनाही विचारतात तुम्हाला काय मुलगा आहे. माणसाला स्वतःच दुःख जास्त नसतं पण लोकांनी विचारलं का माता मावल्यांना ही मेन सवय. कोणाला विचारणार किती मुलगा आहे, मोठा काय करतो, लहाना काय करतो, तुम्ही कोणते ते हे जाणून बुजून विचारणार. मग तिथं सांगावं लागतं बाई मोठ्या सांभाळत नाही लहाना नाही आम्ही वेगळे वेगळे. पुन्हा आलंच का तसं महाराज मला मुलगा नाही काय कर. पाल्ये ते या मया धेनो सावंध्या सर्वथा
हवे ती पण बदली आहे. भिक जन्म, माझा जन्माला धिक्कार आहे आणि म्हणून मी या ठिकाणी आलो. मी आता जीव देणार, मला जगायचं नाही. त्यांना वाटलं याला उपदेश केला तर हा चांगला होईल. यती संन्यासी त्याला सांगते, मुंचा ज्ञानम प्रजारूपम बलिष्ठा कर्मणोगती. अरे बाबा, तेज संसार वासना, संसाराची वासना सोडून दे आणि माझ्यासारखा बैरागी हो, संन्यासी हो, वारकरी हो आणि भजन कर. महात्म्याने त्याच्या कपाळावरची रेषा वाचली आणि पाहिलं याला मुलगा कुठपर्यंत नाही. प्रारब्धुम तो विलोकितम सप्त जन्मावधी तव पुत्र नैवच नैवच. 7 जन्मापर्यंत तुला मुलबाळ होणार. असं जर कोणी म्हणलं तर महाराज त्या महाराजाला घरी सुद्धा जाऊ देणार. आणि जंगलात होते 2 जण म्हणून हिंमत केली महाराज. त्या महात्म्याचे पाय धरले ब्राह्मणाने. महाराज मला मूल बाळ द्या, नाही तर मी तुमच्याच पायावर डोकं ठेवून आदळून याच ठिकाणी मी माझा प्राणत्याग करतो. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की अरे बाबा, मुलबाळ झाल्याने काय केलं? राजा सगर ऐकून आहे का तू? त्या राजा सगराला 60,000 मुलं होते. संतते सागरो दुःखम अवापांग पुरातथा रे मुंचाद्य कुटुंबाशा संन्यासे सर्वथा सुखम. अरे कुटुंबाच्या आशा सोडून संन्यास ग्रहण. त्यांना मानला, महाराज तुम्हाला आमच्या घरग्रस्तातलं काय सुख माहिती? लहान मुलगा ज्या वेळेला पळत येतो, तो तरी बोली बोलतो, त्याचं काय सुख असतं, त्याचा काय आनंद असतो. तो घरामध्ये रांगतो काय, बोलतो काय, कोत्र्या वाणीने बोलतो काय. बालक वाकुडा विचुका पाऊली ते रिजे देवी माऊली. त्याप्रमाणे महाराज, अरे बाबा, पुत्रादिसिको हिनोयम संन्यास शुष्कैव हि गृहस्थो सुरसो लोके पुत्र पौत्र समन्वितः. आमच्या घरात या म्हणला. आमच्या घराने तर झाडलेलं पण नसतं. आमच्या घरात साफसफाई, रांगोळी काय, अंगणामध्ये सडे काय, घरात भांडी चकाचक, तिकडं संन्यासाच्या तिथे गेल्यावर कुठं काय पडलेलं असतं. म्हणजे तुमचं करायला कोण आहे? करायला कोण नाही. मग मूल बाळ द्या. आमचा वेळ मांडूवर गेला पाहिजे. आणखी काय मला मांडू दिसला नाही पाहिजे. माता मौल्यांचा मान. आमच्या लेकाचा वेळ हो. महाराज फार समजवलं, पण काही एक अशी भावना असते, किती सांगा विचार शिरत नाही. बांधलेलं असतं गथुडं, तेच विचार आणि तेच मांडणार. प्रत्येक माणसाने एक विचार बांधलेले असतात. काही माणसं तुमच्यावर जर आल्या पडत असतील ना, त्यांनी तरी काही तिकडून बांधून घेऊन आले असते. ज्या वेळेला तुम्हाला आल्या ते बोलतेत का, त्यांचा पूर्ण कोठा रिक्त झाल्याशिवाय त्यांना बोलायचं नाही. कारण ते तिकडून तेवढं ठरवून आलेले असते, त्याला काय बोलायचं. तो रिक्त कोठा झाल्याशिवाय ते शांत होणार नाही. काही माता मौल्या माहेराला जातात, इकडचं नाही बरं का. तिकडे गेल्या का मैत्रिणीचं याचं त्याचं ऐकल्या का, इकडे आले की सासूवर का, नवऱ्यावर का, सासऱ्यावर का, ते भरलेलं असतं. ती पूर्ण कॅसिटी पूर्ण तिकडून भरलेल्या रिक्त झाल्याशिवाय शांत व्हायचं. एकदा खाली झाल्या की मग आपले विचार. तसं महाराज आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाने आपलेच विचार मांडले. संन्यासाचे ऐकून घेतले नाही ऐकलं. महाराज मला मुलगा द्या, नाहीतर तुमच्या चरणावर डोकं समाप्त करतो. महाराज महात्म्याचा आशीर्वाद सफल होत असतो. दिली चाले वाचा आणि मागी लक्ष्य कर्माचा. काही लोक लय हुशार असतात. बाबा म्हणा ना, असं नोकरी लागल म्हणा ना,
म्हणा बाबा, बाबा काय लय गावचं पाणी पिऊन आलेलं असतं. आपण सुद्धा म्हणायचं देव करल ते भलं, कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन असे. कर्म तुमचं जसं असेल तसं होईल. बाबांनी का वाणी दिली, मागील क्षय कर्माचा, आपल्या कर्माचा ऱ्हास होतो, पुण्य नष्ट होतो. महाराज त्या महात्म्याने पाय भरले महात्म्याचे पंडितांनी, आणि मग मी यांनी सांगितलं महाराज हे घ्या फळ. नाही फळ देतो तो महात्मा जीव देतो, ब्राह्मण जीव देतो. एका ब्राह्मण मारल्याचं पाप लागेल, फळ दिलं. आणि इदम पत्न्या भक्षत्वम, हे फळ पत्नीला खायला दे, पतो पुत्र भविष्य दे, पुत्र होईल. गेला मला. आणि खरं बोलायला सांग, पवित्र राहायला सांग गर्भावस्थेमध्ये, आणि त्यावेळेला तुला दान देत राहा, एक भुक्त राहा, आणि एका वर्षाच्या कालावधीमध्ये मुलगा झाल्याशिवाय राहणार नाही. तो फळ घेतलं महाराज. इतका ब्राह्मण पळत आला जंगलातून, ते फळ घेऊन एका दमातच घरी आले. एक फळ खा, फळ खा. ती पत्नी लय हुशार, ते म्हणजे असं आहे का, तुम्ही कोणत्याही बाजारातून काही आणता लगेच खा खा म्हणता, त्याला धुवावं लागेल, मला आंघोळ करावं लागेल, देवाची पूजा करावं लागेल, त्याला देवाच्या पुढे ठेवावं लागेल, आणि मी पवित्र झाल्यावर मी फसवलं. महाराज ते फळ घेतलं. पती बाहेर गेल्याच्या नंतर शेजारणीकडे गेले. शेजारणीकडे गेल्याच्या नंतर शेजारणीले भारी असते का, इथल्या सोडून स्वल्प भक्षम तत्व शक्ती, येडी का काय, तर फळ खाल्लं तर तुला जीवन जाणार, आशक्ती. बर बर. दुसरी गोष्ट म्हणली तुझं उदर वाढ, उदरोवृद्धिता. दुसरी गोष्ट, एक गावात जर आग लागली तर तुला पळता येणार नाही. दैवात घाटीत भजेत कथम. बर ठीक आहे, फळ खाल्लं, 1 वर्षच ते बरोबर राहील म्हणून कशावरून सुखदेव मुनीचा 12 वर्ष राहिला, व्यंकट स्वामी महाराज 3 वर्ष राहिले, म्हणून तुझा मुलगा 1 वर्ष राहील कशामुळे. बा ती म्हणली पुन्हा लालने पालने दुःखम, त्याचा लालन करा, पालन करा, प्रसूतीच्या वेदना. म्हणजे ठीकच नाही. ते म्हणले येडी का, तुझं फळ घेऊन गाईला टाक. असे कुठे फळांनी यांनी त्यांनी मुलं होते का, टाकलं गाईला. ऐकलं तिचं. आणि तुझी गावात बहीण आहे, तिचा सल्ला घे. ती सध्या गरोदर, दिवस गेलेले, तिचा मुलगा तुला मिळाल्याशिवाय राहणार नाही. पैसे दे त्याला. ती टपलेलीच होती, गावातलीच होती, तिला डोळाच होता याच्या संपत्तीवर, तिला कमी जमीन होती. ती म्हणली याला एक मुलगा दिला की आपलं काम टपून होती. महाराज गाईला फळ दिलं. आणि 6 महिन्यांनी 6-7 महिने दिवस गेल्याच्या नंतर मुलगा झाला. तिने तोपर्यंत नाटक केलं. नाटक पण असं केलं महाराज, जसं जसं 2 महिने झाले की त्याप्रमाणे चिंध्या बांधल्या, 5 महिने झाले की त्याप्रमाणे चिंध्या, 6 महिने 7 महिने झाले की उदरवृत्ती तुकोबाराय सांगतात. चिरकुट बांधले, चिरकुट. जसे जसे दिवस व्हायचे तसे तसे ते चिरकुट टाकायचे. आणि बोभाट केला महाराज की मी काय आहे, गरोदर आहे, चिरकुटे घालून वाढविले पोट. चिरगुट घातले, पोट वाढवलं आणि सगळा प्रचार केला, मी गरोदर आहे, मी गरोदर आहे.
आणि लटकीच वांते येण्याचे नाटक करायचे, डोळे याचे म्हणून काहीतरी राखेचे रेपसे खाणं, कोणी माती खातंय, कोणी काही खातंय, कोणी काही खातंय. आपल्याला काय सांगायचे असे डोळे करायला लागले. पण तुकोबाराया म्हणले, तुका म्हणे अंते वांजतीची खरे, तिला काय होणार, जे खरे ते खरंच. पण महाराज तिथून मुलगा आणला, पतीला सांगितलं मला मुलगा झाला, पण काय झालं, दूधच नाही. असं जगात आहे का? मुलगा झाल्याच्या नंतर आईच्या स्तनामधून दूध येणार नाही असं. पण आपल्या पतीला सांगितलं दूधच नाही. म्हणजे मग माझ्या बहिणीला मुलगा झाला आणि मुलगा होऊन तो मग तिला काही दिवस आपल्या घरी म्हणले हा घेऊ, यांचा मुलामध्ये फार आसक्ती होती. महाराज तिला आणल्याच्या नंतर दोघी राहत होत्या. हळूहळू मुलगा मोठा झाला. 3 महिन्याने त्या घरामध्ये असा चमत्कार झाला. ज्या गाईला फळ दिलं होतं, कारण ते फळ महात्म्याने दिलं होतं, त्रिमासे निर्गते चात धेनु सुस्वेश्वार्वक सर्वांग सुंदरम दिव्यम निर्मलम कनकप्रभम. असा 3 महिने गेल्याच्या नंतर सुंदर मुलगा जन्माला आला. आणि त्याचे कान गायीच्या आकाराचे असल्यामुळं त्याचं काय नाव ठेवलं, गौकर्ण. हिने सांगितलं माझ्या मुलाचं नाव माझं नाव धुंदुली, माझ्या मुलाचं नाव धुंदुकारी. शास्त्रामध्ये आपल्या वडिलाच्या नावावरून नाव ठेवले जाते. पहिले बघा तुम्ही नाव बघा, अर्जुनाला काय म्हणते, पांडव, कारण पंडूचे मुलं असल्यामुळं पांडव. काही लोक म्हणते ते 5 होते म्हणून पांडव, असं नाही, ते पंडूचे मुलं आहेत म्हणून पांडव. 5 पांडव, 5 मग 5 आहेत म्हणून पांडव नाही, ते पंडूचे मुलं आहेत म्हणून पांडव. द्रुपद राजाची मुलगी द्रौपदी आहे का नाही, जनकाची मुलगी जानकी असे नाव. वसुदेवाचा मुलगा वासुदेव, म्हणून दशरथाचा मुलगा दाशरथी राम असे वडिलाच्या नावावरून. आजकाल माता मावल्या वडिलाच्या नावावरून नाही ना आपल्या नावावरून नाही, तिसराच भूमिका असतो. जे जगात कोणाचं नाव नाही ते माझ्या मुलाचं नाव करावं. काय जुने लोक नाव ठेवत होते, गंगाराम, सखाराम, तुकाराम, आत्माराम. हे नाव तुम्हाला आवडत नाही, कारण या नावाच्या शेवटी राम आहे. तुम्हाला राम नकोय ना, त्याच्यामुळे आपण दुसरेच नाव ठेवतो. काय नाव ठेवते काय विचारायचा, काय नाव ठेवते काय विशेष. एकाने नाव ठेवलं निशा. निशा शब्दाचा अर्थ काय होतो, मोहनिशा. निशा म्हणजे रात्र, रात्रीचं काय, या निशा सर्वभूतानी, ज्या वेळेला सर्व भूत झोपते ती निशा. इथं कोणाचा असेल तर मी माफी मागतो बरं का, मी श्लोक सांगतो, आपल्याला काही घेणं देणं नाही, कसं काय अर्थ कसं आहे पूर्ण असू शकतं, काय कोणाचं नाव वेगवेगळी नाव, पण शास्त्राला अनुसार नाव असं. धुंदुलीने नाव ठेवलं धुंदुकारी, आणि यांनी नाव ठेवलं गौकर्ण. असे सुंदर मुलं जन्माला आले. महाराज पाहता पाहता वाढू लागले. एक विख्यात झाला आणि एक कुख्यात झाला. याला सर्वतः जिम्मेदार कोण असती, आई असते. एक जन्मजात महाराज तो बीज चांगलं होतं, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. गौकर्ण विद्वान झाले आणि हा कुख्यात झाला. बघा, आईच्या दोषामुळं मुलगा उन्माद जन्माला येतो. उन्मादो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता दातव्य वंशदोषेन आत्मदोषेन दरिद्रता. कार्पण्य वंशदोषेन आणि आत्मभाग्येन दरिद्रता. बघा, उन्माद जन्माला आला, आईचा दोष आहे. कंस जन्माला आला, आईचा दोष आहे बर का, हो आईचा दोष ध्यानात ठेवा. आणि मूर्ख पुत्र जन्माला आला, वडिलाचा दोष आहे. कृपणे पैसाच खर्च करत नाही, कुठं फिरायला नाही, मित्राकडचेच पैसे खर्च करतो, याच्या वंशामध्ये हा दोष आहे, कार्पण्य वंश दोष आहे. आणि स्वतः दरिद्री आहे, त्याचं पाप आहे. आणि याच्या विरुद्ध आहे महाराज,
सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता दातव्य वंशपुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता। आई शिलवाने गुणवान मुलगा जन्माला येणार, वडील चतुर आहेत, विद्वान आहेत, तो मुलगा चतुर जन्माला येणार। आणि वंशामध्ये जर पुण्य असेल तर उदार मुलगा जन्माला येणार, स्वतःचं पुण्य असेल तर दाता जन्माला येणार, भाग्यवान जन्माला येणार। आणि पुत्र घडवायची जी स्थिती ना, हो, दोन गोष्टी 5 वर्षाचा झाल्यावर लाड करू नये, 5 वर्षाचा होईपर्यंत लाड करा। लालयेत 5 वर्षांनी, आणि 5 वर्षाच्या 5 ते 10 या वेळामध्ये त्याचं स्वागत करायचं। लालयेत 5 वर्षांनी 10 वर्षांनी ताडयेत। तो जर चालायला लागला आणि आपल्या पप्पाच्या गालात जर मारायला लागला तर इकडं आई हसते, बाबा माझा सोन्याचा बापाला मार। त्या वेळेला त्याला सांगायची परिस्थिती असते, हे तुझे वडील आहे, हा तुझा भाऊ आहे, बहीण आहे, त्यांचा पाया पडा, देवाच्या दर्शनाला जा, त्याला नम्रता शिकवायची, गुण दे, बरं का। आणि 16 वर्षाचं झाल्यावर मुलाला आपल्या प्रमाणे वागवायचं। लोक 16 वर्षाचं झाल्यावर बाबाकडे घेऊन जातात, बाबा बघा ना, आता नको देऊ, आता संपलं। बापाचा बूट पोराला यायला लागला की संपलं का? दोन गोष्टी बघा, तस्मात पुत्रंच शिष्यंच न लाले किंतु ताडे। पुत्राला आणि शिष्याला कधी लाड करायचा नाही, 10 वर्षापर्यंत हाणायचं, चुकला की हाणायचं, चुकला की हाणायचं। आपण चुकला की काय करतो, लाड करतो। आई म्हणतो कशाला मारतो त्याला, कळतं का त्याला काय, आणखी झालं त्याला प्रोत्साहन भेटलं की झालं, वाया। पहिलीला टाकलं, मास्तर लोक डोळे वटारून बघतात, नाही अभ्यास केला की त्याच्याकडे पाहते, घरी येऊन रडतं, काय झालं, मास्तरनी मारलं। कसं काय मारलं, लगेच घेऊन गेलं, अजिबात आमच्या पोराला मारायचं। शिष्याचा लाड करायला सांगितला, घरी आणि दारी, वायाला गेल्याशिवाय राहणार नाही। म्हणून बऱ्याच गोष्टी येतात त्या आपल्या सुखदेव ध्यानात ठेवा। आणि म्हणून असा मुलगा जन्माला आला, कुख्यात, बर का, कुख्यात जन्माला आला। हिचं दुष्टा भार्या, दुष्टा भार्या षटम मित्र भृत्येचे उत्तरदायक ससर्पे गृहे वासो शीघ्र मृत्यू भविष्य। भार्या जर दुष्ट असेल, मित्र जर कपटी असेल, आणि सेवक जर उत्तर देणारा असेल, आणि चौथी गोष्ट ज्या घरामध्ये साप राहतो तिथं जर आपण राहायला असेल तर आपली मृत्यू लवकर झाल्याशिवाय राहत नाही, याला कारणीभूत होते। असे बरेच जगातामध्ये उदाहरण आहेत, आपल्याला तिकडे शिरायचं नाही। आणि म्हणून धुंदुकारी, हो महाराज लय त्रास द्यायला लागला, वडिलांनी सांगितलं आता काय करा, मुलगा ऐकत नाही, काठीच काढायचं महाराज, कुठे ठेवले पैसे, पैसेच नाही तर दिदा पेटी काढा, महाराज जोड सोलापूर घेऊन धावायचं बापावर, काय करावं महाराज, हो एकदा पितरो ताट्य, एकदा तर त्यांनी वडिलाच काय केलं, स्वागत केलं, हो वेशा कुसंगेन पैत्र्यं वित्यं तुनाशितम। वेशाचा संग केला आणि वडिलाचं सगळं वित्त नाम पैसा नाश केला, देत नव्हते तर हाणलं। वडिलांनी ठरवलं अशा पोराजवळ राहिलेलं राहण्यापेक्षा बरा वंद्यत्वं तु समीचीनं कुपुत्रो दुःखदायक। वान राहिलेलं बरं, पण कुपुत्र दुःख देतो महाराज। निघाले पण गोकर्ण आडवे आले, पिताजी कहा जा रहे, जंगल में कहीं भी जाओ, को तिष्ठामि को गच्छामि को मे दुःखं व्यपोहयेत् प्राणस्त्यजामि दुःखेन। नको राहायला म्हणले, मला थांबायचं नाही। पिताजी अरे बाबा, या संसारात दुःखच आहे, तुम्हाला सुख कुठून प्राप्त होणार। आणि मग महाराज असा सुंदर उपदेश दिला, असारु खलु संसारु दुःख रूप विमोहक
या संसारामध्ये दुःख प्राप्त होणार आहे. हा अंधकूप आहे, अंधकूप आहे स्नेह पाशन. त्याच्यामुळं बद्ध पंगुरहम याच्यातून वाचायचं कसं, याचा फार गोड उपदेश महाराज गौकर्णाने आपल्या वडिलाला दिला. वडिलाला जवळ बसवलं आणि जवळ बसवून फार 2 श्लोकामध्ये सुंदर उपदेश दिला महाराज. देहे स्थिमांसरुधिरे अभिमतिं तेजत्वं जाया सुतादिषु सदा ममता विमुंच. हे पिताजी, तुमचा हा जो देह आहे ना, हा पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश पासून बनलेला आहे. हा तुमचा नाही. याच्यामध्ये अंस्ती, अस्थि, मांस, मज्जा, रक्त हे भरलेले. हा तुमचा नाही. हे तुम्हाला दिला. हे तुमचा आहे का तुम्हाला दिला? हा, देह तुमचा आहे का दिला? हे उसनाया आलेला आपल्याकडं. देह तव अनिला पाचाचा उशिना. उसनाय हे आपलं नाही, आपल्याला दिलेलं आहे. देवे दिला देह, किंवा जेने हा जीव दिला दान भेटलेलं आहे. म्हणून हे वापरून घ्या, वापरून घ्या. हा, शिते जल पावक गगन समीरा यांच्यापासून महाराज पंचरचित हे काया रचलेली, ही तुमची नाही. आपल्याला दिंडीला धर्मशाळा उतरायला देतात का आपल्या नावावर करतात? हा, नावावर करतात का? नाही, उतरायला देतात. बर, ट्रेन मध्ये आपल्याला जे सीट भेटतं ते कायम आपलं असतं का प्रवास होईपर्यंत असतं? हा मला लय अनुभव आहे यात्रा यायच्या टायमाला. आमचं सीट आहे, आता ते ट्रेनवाल्याचं सरकारचं आहे ते. नाही नाही, आमचं सीट आहे. आणि आमच्या सीटवर ते कसं काय बसले? आणि बसले, आता ते प्रवास आहे, बसू द्यावं लागतं. नाही नाही, आमचं सीट आहे. तसं हे आमचं म्हणून सांग गोत्यात आलेले की वापरायला दिले, वापरायला. इथून तिथपर्यंत गेलं की ते सोडून द्यायचं असतं. ते आपलं नाही. आपल्याला 100 वर्षाकरता दिलं. किती वर्षाकरता? 100 वर्ष. हे फक्त जन्मापासून 100 वर्षापर्यंत वापरायचं. याच्याकडून भरपूर काम करून घ्यायचं आणि एक दिवस सोडून द्यायचं. हा, जसं ज्या घरामध्ये तुम्ही राहता ते घर तुमचं असतं का? हा, नाही. तसं हे सुद्धा आपल्याला कशाने भेटलेलं आहे? भाड्याने भेटलेलं आहे. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा, एक न एक दिन बदलना पड़ेगा, एक न एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक दिन बदलना पड़ेगा, एक दिन बदलना पड़ेगा, एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको, मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज़ देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक दिन बदलना पड़ेगा, एक दिन बदलना पड़ेगा, एक दिन बदलना पड़ेगा। रात के बाद होगा सवेरा, देखना होगा सवेरा, देखना
गोपाल कृष्ण भगवान की जय. आपल्याला मिळालेलं हे एक घर आहे, आपल्याला हे सोडायचं आहे. देहेस्ती मांस रुधिरे अभिमती म्हणते देतो. याचा जो अभिमान धरलेला आहे हा आपल्याला सोडायचा आहे. आपण लय अभिमान धरलेला आहे, मी असा, मी रूपाचा, माझं रूप किती सुंदर, माझ्याकडे किती संपत्ती, हे सगळे अभिमान आपल्याला सोडायचे. कबीर महाराज म्हणतात एके ठिकाणी, महाराज मत करना अभिमान रे झूठी तेरी शान, तेरे जैसे लाखों आए लाखों इस धरती में समाए. आपल्यासारखे कितीतरी या भूमीने गिळून टाकले महाराज. म्हणून अभिमान नेमका आपल्याला कशाचा आहे आणखी हेच लक्षात यायला तयार नाही. म्हणून अभिमतीम तेजत्व. चल रे हंसा अमर लोक को, यहाँ कोई नहीं तेरा रे, जगवालों का हुआ अंधेरा, अपना हुआ सवेरा रे. म्हणून आपण जागा होणं गरजेचं आहे. पिताजी अभिमतीम तेजत्व. जाया सुता दिशु सदा ममंता विमुन. जाया नाम पत्नी, सुता, सुता म्हणजे मुलं, यांच्यावर असणारी आसक्ती सोडून द्या महाराज. धन दारा पुत्र जन सर्व स्वैरे पिशून सर्व मिथ्या आहे जाणून, शरण रिघा देवासी. हे सोडून द्या. म्हणून यांच्यावरची आसक्ती सोडा. पश्चा निशम जगदिदम क्षणभंग निष्ठ. जगताला बघा, कालांतराने ज्या गोष्टीला 400 वर्षापूर्वी एवढं महत्त्व होतं, आज त्या गोष्टीला काय महत्त्व राहतं? काही राहत नाही. हजारो वर्षापूर्वी ज्या गोष्टीला महत्त्व होतं, कालांतराने त्या गोष्टीला काही महत्त्व राहत नाही. एवढी मोठी एखादी गाडी आपण 40-50 लाखाची आणतो, कालांतराने काळावर वर्षांनी ती धूळ खात बसत असते. कालांतराने वस्तू नष्ट होत जात असते. काही कालाची मर्यादा आहे, पण वस्तू नष्ट होत नाही असं नाही. क्षणभंग निष्ठ, क्षणभंगूर नाही, नष्ट होणाऱ्या वस्तू येतात. म्हणून पिताजी वैराग्य राग रसिको भव भक्त निष्ठ. तुम्ही वैराग्य राग रसिक व्हा आणि भव भक्ती निष्ठ. भगवान परमात्म्यावर तुम्ही प्रेम करा, भक्ती करा. ह्या गोष्टी केल्याशिवाय जमणार नाही. दुसऱ्या श्लोकामध्ये पुन्हा उपदेश करतात. धर्मं भजस्व सततं त्यज लोक धर्मान, सेवस्व साधु पुरुषान् जहि काम तृष्णान्, सेवा अन्यस्य दोष गुण चिंतनमाशु मुक्त्वा, सेवा कथा रसमहो नितरां पिबत्वं. धर्मं भजस्व सततं त्यज लोकधर्मा, लोकधर्मान त्यज आणि सेवस्व साधू पुरुषान्. बघा, महत्वाच्या गोष्टी येतात की लोकधर्मान त्यज, भजस्व सततम, धर्मं भजस्व सततम. आपण धर्म लक्षात ठेवला पाहिजे आणि लोकधर्माचा थोडासा विचार करून त्याग केला पाहिजे. तेजोनिया जन भक्ती करा. जनता जनार्दनाला काही नजर केल्याशिवाय परमार्थ होत नाही. आणि साधू पुरुषांची महाराज सेवा करायची. सेवस्व साधू पुरुषान, साधू संतांच्या संगतीमध्ये राहायचं, त्यांची सेवा करायची. अनेक प्रकारची सेवा आपण त्या काया वाचा मनाने सेवा करायची. जेहि काम तृष्णान,
जेही ओहाक त्यागे धातू लोट लकाराचं मध्यम पुरुषाचं एक वचन जेही किम जेही काम तृष्णान जेही जेही म्हणजे त्यागा तृष्णा काही काही म्हातारे होते पण तृष्णा नाही जात नाही 2 म्हातारे होते कधी योगायोग फुलसांगीच्या सत्यात योगायोगाला त्यांचं मिळाले जुन्या टायमात लग्नाच्या टायमाला एकत्र यायचे त्याच्यानंतर एकत्र आले 65 कोणाचं वय 70 कोणाचं 75 अशा वयाची पैन लागली कोणती पैन लागली महाराज रस्सा प्यायची भारी आमटी केली ते काय एका आमटीचं नाव आहे ते शिंगोरी आमटी महाराज पैन लागली कोणती ती पितं वयाचा विचार करावा म्हणून वयाचा विचार केला नाही त्यांना म्हटलं आपण नेमकी आता 20-25 ची देतात मागं पुढं बघितलंच नाही महाराज पण भले मी पटांगण करून ठेवलेले तिकडं टेन्शनच नाही महाराज इतकी महाराज ती शृंगेरी आमची घेतली विशेष नाही पण महाराज तृष्णा आता पचन शक्ती शीतल झालेली पण थोडं कंट्रोल पाहिजे तृष्णा न जीर्ण वयमेव जीर्ण आपण जीर्ण होतो पण आपली तृष्णा जीर्ण होत नाही आणि दुसऱ्यांच्या गुणदोषाचं चिंतन करायचं नाही अन्यस्य गुणदोष चिंतन काही लोकांना उकरायची काय असती सवय असते महाराज माता मावल्यांना इथल्या सोडून ते काय एकदा बसले की कोणाचं काढतील सांगतात येत नाही एका गावात एक ब्राह्मण परिवार राहत होता एका माऊलीकडे लय मोठ्या गाई म्हशी वगैरे होत्या तिने विचार केला की आपल्याकडे एवढं दूध दुभतंय ब्राह्मण परिवाराला देऊ मस्त तृप्त होतील खीर वगैरे करतील हे मोठी महाराज घागर भरली डोक्यावर घेतली निघाली ती माता माऊली पण जाता जाता त्या माता माऊलीला काय माहित महाराज वरून सर्पांनी गरळ टाकली तो सरप भरलेला होता शेण पक्ष्याने का धरलं शेण पक्षी पुढे पाहतो त्याला खाली काय माहित नाही सर्प हा परतंत्र आहे दुसऱ्याच्या ताब्यामध्ये त्यांनी गरळ टाकली त्याला काय माहित खाली काय त्यांनी टाकली त्या माता माऊलीच्या डोक्यावर घागर आहे दुधाची ती समोर पाहते घागर वर आहे बरोबर त्या दुधामध्ये ती गरळ नेलं आणि त्या माता माऊली सांगितलं दूध आहे म्हणजे जुन्या काळामध्ये तोंड बांधून न्यायचे त्या घागरीचं तोंड सांडू नये म्हणून तोंड बांधलं नेलं आणि त्या बिचारीला तिचे काम धंदे आवरता वेळ गेला संध्याकाळ झाली तिला दिसलंच नाही तिच्या घरातला लाईट गेला असेल त्या काळात लाईट नव्हतं रॉकेट संपला असेल तिने ती घागर घेतली तसंच तापवायला दूध साखर वगैरे टाकली आणि मग काय तूप गीत दिलं होतं भारी बासुंदी बनवली आणि सगळ्या परिवाराने ती सकाळी परिवार उठला गावात चर्चा कोणी मारली नक्की म्हणले त्यात दुधावाल्यानी गावात काही चर्चा नाही पण जो आपल्या शरीरामध्ये चित्रगुप्त नावाचा देवता आहे तो विचार करत होता की पाप कोणाच्या डोक्यावर लिहायचं विचार त्याचा चालू होता महाराज कोणाच्या डोक्यावर आता हे घालायचं सापाच्या डोक्यावर घालू शकत नाही कारण तो परतंत्र दुसऱ्याने धरलेला आहे शेण पक्षाच्या डोक्यावर घालू शकत नाही कारण तो आकाशामध्ये भरारी मारतो खाली काय चालू आहे त्याला काय माहिती त्या माता माऊलीच्या डोक्यावर आपण लिहू शकत नाही कारण तिच्या डोक्यावर घागर आहे ती पुढे पाहते घागर तिच्या डोक्यावर तिला काय माहिती बर ज्या ब्राह्मण पत्नीने ही खीर बनवली तिला काय माहित दुधात विष म्हणून दोष कोणाचा समजायचा असं खूप सांगलीला तळ झालेलं होतं पाणी होतं एक माऊली दुपारच्या टायमाला धुणं घेणं घेतलं डोक्यात एक माऊली बसलेली होती असं हे म्हणले काय बसली चल म्हणले आत्ता एक 2-4 कपडे माझे पिळून लगेच लिहून होती आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर एकांतामध्ये विषय गुप्त निघत असतो तळागाळाला हात घातला जातो जुन्या काळात जर काही सीआयडीला जर चौकशी करायची असेल तर त्यावेळेला ते माता माऊलीचं रूप घ्यायचे डब्बा घेऊन जायचे ज्या दिशेला माता माऊल्या बैल दिशेला जातात त्या ठिकाणी ते
डब्बा घेऊन जायचे आणि असे बसायचे. बायाचा आवाज काढणं. काय झालं होतं काही की आपल्याला काही माहित नाही, काही नाही, का गावातले काही लोक लक्ष देत नाहीत. ती चेतवून देणार. चेतून दिलं की भडभड भडभड वांगच करत राहते. तसं महाराज त्या ठिकाणी विषय रंगला. असा रंगला विषय, या मावता माऊलीने ती धुणं धुवायला नेलेली मैत्रिणीला सांगितलं, जिने दूध दिलं ना तिनंच मिक्स करून. कधी तर देत नाही, ज्या अर्थी दिलं तिनेच कारस्थान केलं. चित्रगुप्त नावाच्या देवतेला हे लक्षण भेटलं की हे सगळं पाप कोणाच्या डोक्यावर घालायचं, सगळं त्या म्हातारीच्या डोक्यावर घालून टाकायचं. ज्याला वाटतं आपल्याकडे दोष यावेत त्याने खुशाल दुसऱ्याची काय करायची, निंदा करायची. येती निंदका पाशी अशेषही पापे. न लगे मोल साबण विकत घ्यायची गरज नाही, काय नाही. तुकोबराचे एक शब्द प्रमाण पण आहे, निंदकाचे घर असावे भारतात नाही, महाराष्ट्रात, मग बीड जिल्ह्यात नाही, शिरूर कासार तालुक्यात नाही, फुलसांगीत नाही, शेजारी निंदकाचे घर. बघा गुणदोष तर प्रत्येकामध्ये, कोणामध्ये नाही, सगळ्यांमध्ये. मला सगळ्यामध्ये गुणदोष आहे, म्हणून आपण गुणदोषाचं चिंतन करायचं नाही. हो कसे तुले दोषम नसते, हो विद्वान प्रत्येकाकडे दोष आहे, पण दुसऱ्याच्या गुणदोषाचं चिंतन करायचं नाही. सेवा ककार समहो नितराम देवत्वम. सेवा करत राहा, कथेचं रसपान करत राहा आणि तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. दशमस्कंदाचा पाठ करत करत आत्मदेव मुक्त झाले आणि घरी माताजी होत्या. माताजीकडे जायचं, जळक लाकडं घेऊन. का रखाय, कोणत्या कोणत्या बँकेत एफडी ठेवलेले आहेत मला सांग, कुठं कुठं भिंतीत पुरलेले धनसा. माग पुढे बघतच बघ, जळक लाकूड घेऊन मागा लागायचं. काय करावं, कुठे जावं महाराज. बघा जसं ज्यांनी केलं का तसं त्याला भोगायला मिळत असतं महाराज. यांनी मागं पुढं पाहिलं नाही, हिचंही दुःख आहे. आणि यांनी काय केलं महाराज, कूपे पातो कृतो रात्रो तेनसानि धनं गता. पुत्र दुःख, आपल्या मुलाच्या दुःखामुळं रात्रीला गेली, ज्या गिरीला पाणी नव्हतं काय नव्हतं त्या गिरीत मुली जीव घेऊन टाकला. बघा जसं असं तसं होतं. आणि त्याच्यानंतर महाराज एकटाच घरामध्ये, जो भाऊ होता का तो हुशार होता. गौकर्ण गेला, महाराज प्रयागराज का कुंभ मेला चल रहा है, मैं जाके आता हूं. जा म्हणून, काय टेन्शन. भाऊ निघून गेला, वडील निघून गेले, आई गेली, भाऊ गेला. पहिला त्याला वेस्तीचा नाद लागलेला होता. आता इकडे तिकडे काय ठेवणार म्हणले, चला म्हणले माझ्या घरी घेऊन आ. 5 वेश्या घरातलं धन जेवढं होतं तेवढं संपलं. आणि मग महाराज मोठे मोठे सावकार लोक लुटायला लागले. इकडं टाका, तिकडं टाका, तिकडं टाका. डाका टाकायचा, त्यांना पालन पोषायला भरपूर पैसा द्यायचा. एक दिवस थंडीचे दिवस होते आणि मग सगळ्या सेकत बसल्या. याला भरपूर मदिरा पान केली, बाजूवर झोपलेला होता. आणि सगळ्यांनी विचार केला, बहिणा आज तो इसने बहुत धन लाया बोले, अगर राजा को खबर लग जाएगी तो इसके साथ हमें भी चक्की पीसना पडेगा. म्हणजे मग याचं काम करा. आणि महाराज मागं पुढं पाहिलं नाही आणि त्या सगळ्यांनी विचार करून सगळ्यात अगोदर त्याचे पाय बांधले बाजूवर. एकीने मुंडकं धरलं, हातपाय दाबून धरले आणि गळा आवळायला सुरुवात करायची. महाराज अंगार आणले, अंगार आरडू लागला, वाचवा पळतच गेली. भिखाऱ्याचे अंगारे आणले आणि तोंडामध्ये टाकले. अग्निज्वाला ते दुःखेन व्याकुलो निधनं गतः तप्तांगार संहास्य तन्मुखे विचिक्षुः. महाराज तोंडामध्ये भिखारे टाकले, कसं वाटलं असेल बरं. आणि
गळा आवळला आणि कार्यक्रम करून टाकला. तिथंच घरामध्ये खड्डा केला, करून टाकलं. हा ऋषी सांगते की बघा, माता माऊल्या जेवढ्या लांबून म्हणले चांगल्या वाटतात, स्त्रिया तेवढ्या नाहीत. स्त्रीणाम नैव तो विश्वास दृष्टानाम कारयेत बुधः. हो, तिकडच्यांचं सांगते बरं का, इकडच्यांना नाही. सुदामयो भचो यासा हृदये तु हलाहलम. वाणीवरती महाराज मधु असतो, हृदयामध्ये विष असतं, विष. म्हणून तस्मात् विश्वासो नैव कर्तव्य स्त्रीषु राजकुलेषु. म्हणून यांच्यावर विश्वास करणं काही योग्य नाही. फार आसक्ती होती, परिणाम दुःखी झाला. बघा, आई वडिलांना त्याने सुख दिलं का महाराज? नाही दिलं. का? आणि याची ही गती का झाली? कारण आपण जन्मल्यापासून ज्याची ज्याची लावणी केली तीच आपण काय करत असतो? सोंगणी करत असतो. ज्वारी जर लावली तर ज्वारी मिळत. हा, तुम्ही जर आंब्याची झाडं लावली तर आंबे खायला मिळतील. येड्या बाबडीची झाडं लावली तर काय मिळेल? याच्या करता आपण आपल्या या देहाने चांगल्या कर्माची लावणी करायची महाराज, आहे का नाही? हो, एक गीत आहे महाराज, हिंदी आहे पण त्याचा अर्थ लय सुंदर आहे महाराज. एका कवीने म्हटलेले महाराज, जो बोएगा वही पाएगा, वही पाएगा. आपण जे लावलं तेच आपल्याला मिळत असतं. जो बोएगा वही पाएगा. सुख दुख है क्या फल कर्मों का, जैसी करनी वैसी भरणी. म्हणून जे आपण करत असतो तेच आपल्याला मिळत असतं. केले कर्म झाले तेची भोगाने, केले कर्म झाले तेची भोगाने, कर्म झाले तेची भोगाने, कर्म झाले तेची भोगाने. उपजल मेरे ऐसे कितना, उपजल मेरे ऐसे कितने, तेने कर्म झाले तेची भोगाने, तेने कर्म झाले तेची भोगाने, तेने कर्म झाले तेची भोगाने. उपजल मेरे ऐसे किती, उपजल मेरे ऐसे किती, तेने कर्म झाले तेची भोगाने, तेने कर्म झाले तेची भोगाने.
आपलं धन हिस्से केले आणि पळून गेल्या महाराज। याला गाडलं। काही दिवसांनी प्रयागराजचा कुंभ संपला आणि गोकर्ण घरी आले। त्याप्रमाणे भारत भ्रमण करून घरी आले। सगळ्यांचं श्राद्ध तर्पण त्यांनी केलं आणि घरी आल्याच्या नंतर रात्रीच्या टायमाला जागा साफ केली। तत्र सुप्तम सविज्ञाय, त्या ठिकाणी सुप्तम झोपले। पण रात्रीच्या वेळेला ते कधी हत्ती होऊन यायचा, कधी घोडा होऊन यायचा समोर। त्यावेळेला यांना वाटलं हे नेमकं काय। हातामध्ये पाणी घेतलं आणि त्याला वाचा फोडली महाराज। कस्त्वम उत्तरो रात्रो कृतो या तो दशामी माम। गोकर्णाने विचारलं तू कोण आहे। संज्ञा मात्रेन चकार, त्यावेळेला मी बोलू शकत नाही। पण मग महाराज त्याला पुन्हा पाणी घेतलं आणि पुन्हा त्याच्यावर मंत्र अस्त्र करून बोलायला त्याला वाणी दिली। त्यावेळेला तो बोलला महाराज, अहम भ्राता त्वदीयोऽस्मि धुंधुकारिति नामतः स्वकीयेनैव दोषेण ब्रह्मत्वं नाशितं मया। हे भैया, मी तुझा भाऊ आहे, माझं नाव धुंधुकारी, पण माझ्याच दोषामुळे मी या यवनीला गेलो। मी सध्या भूत झालेलो, माझी मुक्तता करा। महाराज रडत होता, माझी मुक्तता करा। माणसाला कर्म करताना कळत नाही आणि कर्म झाल्याच्या नंतर पस्तावा हातामध्ये आल्यावर दुसरं काय असतं। वाताहरेण जीवामी, मला फक्त वायू प्यायला मिळतो, दुसरं काही नाही। बाहेर दिशेला गेल्याच्या नंतर जे उरलेलं पाणी असतं ना, ते पाणी या यवनीत गेलेल्या माणसाला प्यावं लागतं। बरं, पाणी प्यायला मिळत नाही, विहिरीवर जायला मिळत नाही, खायला मिळत नाही, म्हणून हे लोक स्वतःची वासना तृप्त करण्याकरता कोणाच्या तरी अंगामध्ये घुसत असतात। आणि म्हणून लोक म्हणते की याला हे लागलं त्याला ते लागलं, हे यांच्यामुळे, यांच्या वासना असते त्याच्या। आणि महाराज काय करायला पाहिजे। अरे तदर्थम तू गयायाम पिंडो दत्तो, मी तुझ्याकरता फार पिंडदान केले रे। हा म्हणतो महाराज, गया श्राद्ध शतेनापे मुक्तिर्मेन भविष्यते। एकान दोन पिंडांनी नाही, 100 जरी पिंडदान केले तुम्ही तरी माझी मुक्तता होणार नाही। मग महाराज माझी मुक्तता करा। हात जोडून उभा होता। गोकर्णाला सांगितलं तू जा, आपलं धुंधुकारीला सांगितलं गोकर्णाने तू जा, मी तुझ्या मुक्तीसाठी हा उपाय करेल। गावामध्ये सगळ्या ब्राह्मणांना चर्चा केली, कोणीच बोलायला तयार नाही। सूर्यनारायणाचे ते उपासक होते। सूर्यनारायणाला प्रणाम केला महाराज। सूर्यनारायण थांबले। तुभ्यं नमो जगत साक्षी ब्रूहि मे मुक्ती हेतुकम, याच्या मुक्तीचं कारण सांगा। त्यावेळेला त्यांनी सांगितलं, श्रीमद भागवतान मुक्ती सप्ताह वाचनम कुरु। 7 दिवस पारायण करा। भगवान परमात्मा निजधामाला गेले आणि 30 वर्षाचा काळ गेल्याच्या नंतर परीक्षितीला शुकदेव मुनींनी कथा सांगितली आणि 200 वर्षाचा काळ गेल्याच्या नंतर त्यानंतर गोकर्ण आणि धुंधुकारीला कथा सांगितली। म्हणजे कलियुग लागल्याच्या नंतर 230 वर्षांनी गोकर्ण आणि धुंधुकारीला कथा सांगितली। हा कालावधी गेला महाराज। सप्ताह वाचन करू आणि मग सुंदर आषाढ महिन्यामध्ये शुक्ल नवमीला मंडप देण्यात आला। सगळ्या लोकांना बोलवलं आणि सुंदर अशी कथा त्या ठिकाणी संपन्न झाली। प्रत्येक दिवसाला एक बांबू मध्ये धुंधुकारी येऊन राहिला होता। प्रत्येक दिवशी एक गाठ सुटायची। भिद्यंते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशया। 7 दिवस झाले आणि 7 दिवस झाल्याच्या नंतर महाराज त्याच्यातून त्याची मुक्तता झाली आणि मुक्त झाल्याच्या नंतर साक्षात धुंधुकारी चतुर्भुज रूपामध्ये आपल्या भावाच्या समोर आला आणि गोड भागवताची स्तुती केली महाराज। धन्या भागवती वार्ता प्रेत पीडा विनाशिनी
सप्तापि तथा धन्य कृष्णलोक फलप्रदः. किती गोड ही कथा आहे. मी एवढा पापी असून मला मुक्त केलं. ही कृष्ण कथा किती गोड. धन्य भागवती वार्ता. आणि विमान आलं. आपल्या भावाला नमस्कार करून त्या विमानामध्ये धुंदुकारी बसले. धुंदुकारी निघून गेल्यावर सगळे श्रोता पळतच आले. महाराज, आम्ही काय पाप केलं? आम्ही कथेला नव्हतो का? आम्हाला का? जसं सप्ताह करणाऱ्या माणसाला लय टेन्शन असतं. आम्ही निघालो होतो, एक वेळा आम्ही काकड्याला होतो, आम्हाला पण यांनी सांगितलं, महाराज तुम्ही तशी सेवा नाही केली. सेवा केली का? तशी कथा ऐकली का? मग त्यांनी कथा कशी ऐकली बघा. त्यांनी कथा कशी ऐकली महत्वाचे. 7 दिवस काही खाल्लं नाही. सतत नामचिंतन केलं आणि त्या कथेचं चिंतन केलं. जसं जेवण झाल्याच्या नंतर जसं गाय म्हैस चारा खाते ती काय करते नंतर रोहत करते, तसं आपण कथा ऐकल्याच्या नंतर आपण काय करायला पाहिजे? मनन करायला पाहिजे. श्रवणम तु कृते सर्वम किंतु न कथा मननम कृतम. ऐकलंय सगळ्यांनी पण आपण मनन करत नाही. त्याच्यामुळं श्रवणस्य विवेधेन फलभेदो अत्र संस्थितः. त्याच्यामुळे इथं फलभेद झाला. नाही म्हणले आम्हालाही कथा धुंदुकारी सारखी ऐकायची, काही करा आम्हाला कथा ऐकायची. बाबा आता लक्षात ठेवा म्हणले, कथा कशी ऐकायची? चुकल्या पुत्राची वार्ता. आणि ज्याप्रमाणे आई आपल्या चुकलेल्या पुत्राची वार्ता ऐकते त्यावेळेला तिला दुसरं काहीही आठवत नाही. आपला पुत्र त्याप्रमाणे कथा ऐकायची महाराज. अशी ही गोड कथा असते. आणि त्याच्यानंतर श्रावण महिन्यामध्ये त्या सर्व श्रोत्यांकरता पुन्हा गौकर्णाने आयोजन केलं. सर्वांनी कथा अशी सुंदर ऐकली. श्रावणे मासी गौकर्ण कथा मोचे तथा पुनः. सतत सगळ्यांनी कथा ऐकली. आणि कथा ऐकल्याच्या नंतर ज्याप्रमाणे अयोध्या नगरी भगवंताने 3 वेळेला 3 लोकांनी अयोध्या नगरी बरं का, रुक्मांगद राजांनी नगरी स्वर्गाला नेली, प्रभू रामचंद्रांनी स्वर्गाला नेली. आणि एक राजे होते, त्यांचं आता मला नाव आठवणार नाही, पण त्याही राजाने आपली नगरी वैकुंठाला नेली. त्याप्रमाणे कृष्णाने ज्याप्रमाणे गोलोक धामाला सगळ्या लोकांना नेलं, त्याचप्रमाणे गोकर्णाने देखील आपल्या श्रोते लोकांना वैकुंठाला घेऊन गेले. अशी सुंदर ही कथा, त्या कथेचं महत्व त्या ठिकाणी प्रतिपादन केलं. आणि त्यानंतर महाराज या कथेचा काय नियम असतो? त्या कथेचे बरेच नियम असतात. तसं तर काहीच खाऊ नाही, ऐकायला पाहिजे. 5 ब्राह्मण माळ जपायला पाहिजे. 1 ब्राह्मणाचा संहिता वाचायला पाहिजे. याच्या सगळ्या प्रकारची विधी विधानाने पूजा झालेली पाहिजे. या कथा श्रवण करणाऱ्याने कांदा खाऊ नये, लसण खाऊ नये, पण आपल्याला ते काय जमणार? नियम आहे, नियम असले पाहिजे. आणि कथेमध्ये जर झोप येत असेल तर थोडं कमी जेवून यायचं आणि रात्री मग फुल जेवायचं. कथामध्ये जे जे आपल्याला सहकार्य असतील ते आपण करायचं. आणि उपवास वगैरे या सगळ्या गोष्टी आपण पाळायच्या. एक आसनावर बसायचं, कोणाला खोटं बोलायचं नाही, अपवित्र आचरणायचं नाही, अपेय प्यायचं नाही, अखाद्य खायचं नाही. अशा प्रकारे सुंदरशी कथा आपण श्रवण करायची. आणि सगळ्यांनी महाराज हे सगळे हरिद्वार मध्ये कुमार सनकादिक मुनी नारदांना कथा सांगत होते. त्याच श्रोत्यामध्ये स्वर्गामधून सगळे देवी देवता लोक आले आणि त्या ठिकाणी सुंदर असं कीर्तन रंगलं. प्रल्हाद महाराजांनी त्या ठिकाणी टाळ घेतली, उद्धवाने कास्य घेतलं, नारदजींनी विना घेतला आणि अर्जुनाने सुंदर राग त्या ठिकाणी अडवलेला आहे. इंद्र महाराजांनी पक्वादावर थाप टाकली.
आणि बाकीचे आमच्या तुमच्यासारखे सगळ्यांनी कुणी शंख कुणी जय जयकार करायला सुरुवात केली आणि सुंदर असं संकीर्तन त्या ठिकाणी झालं. त्या ठिकाणी संकीर्तन झालं. आपण देखील आपल्या आजच्या कथेच्या संबंधाने विरामाकडे कथा धाव घेत आहे आणि सगळ्यांनी आता मोठ्या प्रेमाने भगवंताचं भजन करायचं आहे.